Okay, last lecture we have seen shift register. So circuit diagram of shift register. Then how the data will be transferred from left to right or right to left. So different types of shift registers are serial in, serial out, serial in, parallel out, then parallel in, serial out, and last is parallel in, parallel out. Parallel in, parallel out. आता यामध्ये डेटा कसा इनपुट येतो मी तुम्हाला लास्ट लेक्चरला ऑलरेडी सांगितलेले आहे. त्याचे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत, व्हॉट आर द डिफरंट ऍप्लिकेशन्स ऑफ शिफ्ट रजिस्टर्सचे ऍप्लिकेशन्स काय काय. ऍप्लिकेशन मध्ये पहिलं ऍप्लिकेशन याचं का टेम्पररी डेटा स्टोअर होते याच्यामध्ये. लॉजिक बिट 1 किंवा लॉजिक बिट 0 जे आहे ते टेम्पररी डेटा स्टोअर होतो. त्याच्यानंतर याच्या जे काही ऍप्लिकेशन्स आहे त्याच्यानंतर टेम्पररी स्टोरेज साठी आपण हे करतोय. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन साठी आपण यूज करतोय. त्याच्यानंतर डेटा एलिमेंट म्हणजे जे आहे डेटा आपण टच करतो त्याच्यात डिले एलिमेंट म्हणून आपण यूज करतो, डिले लाईन म्हणून यूज करतो. त्याच्यानंतर डेटा जो आहे तो सिरियली पास होतो, सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टर म्हणून आपण यूज करतो. सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टर. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टर. म्हणजे डेटा सिरियली येतो, पॅरलली जातो, पॅरलली येतो, सिरियली जातो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं याचं ऍप्लिकेशन आहे रिंग काउंटर. एक एलईडी ऑन होतो, ऑफ होतो, ऑन होतो, ऑफ होतो, ऑन होतो, ऑफ होतो, ऑन होतो आणि सर्क्युलर मध्ये तो फिरतो, त्याला म्हणतात रिंग काउंटर. पुढचं जे ऍप्लिकेशन आहे आपलं त्याचं आहे ट्विस्टेड रिंग काउंटर. ट्विस्टेड रिंग काउंटर. आणि लास्टचं जे आहे ते सिरियली डेटा ट्रान्समिशन. सो सिरियली काय करतो हा डेटा ट्रान्सफर करतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो हा युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर. युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर मध्ये
युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर मध्ये जसं अँड गेट ऑर गेट जे आहेत, अँड गेट आणि ऑर गेट जे आहेत ते बेसिक गेट्स आहे, बरोबर. पण वाय नॅन्ड गेट अँड नॉर गेट कॉल्ड एज युनिव्हर्सल गेट? तर नॅन्ड गेट आणि नॉर गेट यूज करून आपण काय करतो, बाय युजिंग नॅन्ड अँड नॉर गेट वी कॅन इम्प्लिमेंट एनी बुलियन एक्सप्रेशन. आपण कुठल्याही बुलियन एक्सप्रेशन काय करू शकतो, करू शकतो, यूज करू शकतो, बरोबर. तर आता त्याच्यासाठी शिफ्ट रजिस्टर, तर युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टर तसंच आहे का, एकच शिफ्ट रजिस्टर आहे आणि तो डेटा लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट शिफ्ट पण करतो, डेटा ट्रान्सफर करतो. त्याची जी डायग्राम आहे ही डायग्राम आहे बघा. याच्यामध्ये या डायग्राम मध्ये बघा, फर्स्ट फ्लिप फ्लॉप, सेकंड फ्लिप फ्लॉप, थर्ड फ्लिप फ्लॉप, फोर्थ फ्लिप फ्लॉप, RS फ्लिप फ्लॉप आहे. पॅरलल डेटा येते, डेटा पॅरलल येतोय आणि पॅरलल जाते, म्हणजे पॅरलल इन पॅरलल आउट. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट अँड गेट्स आणि नॉर गेट्स दिलेले आहे आणि त्या पद्धतीने तो सर्किट डिझाईन केलाय. नंतर ज्यावेळेस तो आयसी मध्ये आपण डिझाईन करतो, तर तो आयसी मध्ये या टाइप मध्ये डायरेक्टली तुम्हाला शिफ्ट रजिस्टर यूज करतो आणि त्याला वेगवेगळ्या पिन्स अवेलेबल असतात. कुठल्या मोडला तुम्हाला राईटला शिफ्ट करायचंय, कुठल्या मोडला तुम्हाला लेफ्ट शिफ्ट करायचंय. लेफ्ट शिफ्ट जर करायचं तर क्लॉक पल्स तुम्हाला 8 नंबरला द्यायची, राईट शिफ्ट जर करायचं असेल तर क्लॉक पल्स तुम्हाला 9 नंबरला द्यायची. त्याच्यानंतर सिरियल इनपुट 1 आहे, 1 2 3 4 हे सगळे सिरियल इनपुट आहे. ABCD जे 4 इनपुट आहे 2 3 4 5 ला ते तुम्हाला द्यायचे. त्याच्यानंतर मोड कंट्रोल म्हणून एक बटन आहे 6 नंबरला. त्याच्यानंतर 7 नंबरची पिन ग्राउंड आहे, 8 नंबरची क्लॉक आहे, परत 9 नंबरची पण क्लॉक आहे लेफ्ट शिफ्टिंगला आणि राईट शिफ्टिंगला. त्याच्यानंतर 10 11 12 13 आउटपुट्स आहे. 10 11 12 13 काय आउटपुट्स आहे आणि 14 नंबर VCC. तर या पद्धतीने आपण काय करतो, आयसी डिझाईन करतो आणि पुढे आपल्याला आउटपुट येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे रिंग काउंटर. नाउ व्हॉट डू यू मीन बाय काउंटर? काउंटर म्हणजे काय? Basically, counter is a application of shift register. Shift register is application, or it is the sequential circuit used to count the number of clock pulses. Used to count the number of clock pulses. The number of clock pulses काय करेल तो काउंट करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. Counter is the application of shift register sequential circuit used to count the number of clock pulses. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे रिंग काउंटर. रिंग काउंटर मध्ये बघा, इट विल फॉर्म अ रिंग 1 2 like this. So data will be transferred like this. So this is called ring counter. आता असा डेटा कसा ट्रान्सफर होईल बघा, ज्यावेळेस आपण क्लॉक देतो
समजा हा एक फ्लिप फ्लॉप आहे. आता बघा या पद्धतीनं क्लॉक देतोय आपण, या पद्धतीनं क्लिअर देतो. आता क्लिअर कशासाठी यूज करतो आपण, ज्यावेळेस तुम्हाला सर्किट जे आहे ते डिऍक्टिव्हेट करायचं असतं किंवा नील करायचं असतं, त्यावेळेस तो काय होतो, आउटपुट 0 होतो त्याचा. क्लॉक काही द्या तुम्ही तरी सगळ्यांचं आउटपुट काय येतं, 0 येतं. आणि प्रीसेट जे आहे ते प्रीसेट लॉजिक 1 आहे. प्रीसेट जे आहे ते लॉजिक 1 असतं आणि ते क्लिअरला दिल्यानंतर परत 0 होऊन जातं. म्हणजे जिथं आहे तिथं लॉजिक 1 आहे. म्हणजे फक्त Q0 ला काय सुरुवातीला 1 आहे. सुरुवातीला इथं काय इथं प्रीसेट केलाय म्हणजे याचं लॉजिक 1 आहे, बाकीचे सगळे आउटपुट काय 0 आहे. आता इथे एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही क्लॉक पल्स देता, त्यावेळेस हा डेटा इथं ट्रान्सफर होतो, इथला डेटा इथं ट्रान्सफर होतो, इथला डेटा इथं ट्रान्सफर होतो, इथला डेटा इथं ट्रान्सफर होतो. का? कारण क्लॉक पल्स जी आहे ती याला पण जोडलेली आहे, याला पण जोडलेली आहे, याला पण जोडलेली आहे, याला पण जोडलेली. ज्यावेळेस आपण क्लॉक पल्स देतो त्यावेळेस ती फ्लिप फ्लॉप 0, फ्लिप फ्लॉप 1, फ्लिप फ्लॉप 2 आणि फ्लिप फ्लॉप 3 या तिन्ही फ्लिप फ्लॉपला एकदाच जाते. मग तिन्ही फ्लिप फ्लॉपला एकदाच क्लॉक पल्स गेली का तिन्ही फ्लिप फ्लॉप काय करतात, डी फ्लिप फ्लॉपला तुम्हाला माहिती इनपुट डेटा जो आहे तो ऍज इट इज पुढे काय होतो, पास होतो. आता जर तुम्ही ऑब्झर्व केला आउटपुट Q0, Q1, Q2, Q0, Q1, Q2 आणि Q3, तर याच्यामध्ये सध्याचं जे आहे ते 1000 बरोबर. ज्यावेळेस पहिली क्लॉक पल्स देता तुम्ही त्यावेळेस 1000. याच्यानंतर पुढच्या वेळेस ज्यावेळेस पुढची क्लॉक पल्स येते त्यावेळेस काय येतं, इथला हा 1 काय होणार, पुढच्या फ्लिप फ्लॉपला जाणार, हा 0 पुढच्या फ्लिप फ्लॉपला जाणार, हा 0 पुढच्या फ्लिप फ्लॉपला, आणि हा Q3 चा जो आहे इथला तो कुठे येतोय, परत पहिल्या फ्लिपला येतो. म्हणजे हा 0 कुठे येणार, इथे येणार. म्हणजे आउटपुट काय येणार इथं, हा 1 फक्त इकडे होणार आणि हे सगळे काय होणार पुढे ट्रान्सफर होणार. बरोबर. आणि मग इथं काय येणार 0 1 0 0 0 1 0 0. पुढच्या क्लॉक पल्सला काय होईल, कोण सांगेल, पुढच्या क्लॉक पल्सला काय आउटपुट येईल, व्हॉट इज द कंडिशन ऑफ Q0, Q1, Q2, Q3. Q0 चं काय असणार, Q1 चं काय असणार, Q2 चं काय असणार, Q3 चं काय असणार, कोण सांगेल, व्हॉट विल बी द आउटपुट. शिफ्टिंग होणार, परत हा 0 इकडे येणार म्हणजे इथे 0 येणार, हा 0 इथे येणार 0, इथला 1 इथं आणि इथला 0 0. म्हणजे काय झालं, एक एकने काय होतं, डेटा शिफ्ट होतो. थोडक्यात काय होतं का रिंग फॉर्म होते आणि म्हणून याला म्हणतात रिंग काउंटर. रिंग फॉर्म झाल्यामुळे त्याला रिंग काउंटर म्हणतात.
रिपोर्ट बनवा मायक्रो प्रोजेक्टचा, पीपीटी नका बनवू. पीपीटी सांगायला एक्सप्लेन करायला म्हणजे रिपोर्ट सांगा, रिपोर्ट सांगा, रिपोर्ट एक्सप्लेन करा. ठीक आहे सर सबमिशन त्यानंतर काही डाऊट? ऑनलाईन. सर प्रिंटेड फॉर्म मध्ये सबमिशन द्यायचंय ना काय काय? सर? आम्ही सबमिट करायला आलो तर म्हणजे प्रिंट काढून दिली तर चालेल ना वर्ड मध्ये? बघ ऋतुपर्णा बोलते ना. येस सर. हे बघ, हा, ज्यांच्याकडे कम्प्युटर किंवा प्रिंट आहे, ज्यांच्याकडे सोय आहे त्याने प्रिंटिंग केला तरी चालेल. ज्या विद्यार्थ्यांकडे रिपोर्ट प्रिंट करण्याचं काहीच फॅसिलिटी नाही, त्यांनी हँड रिटन मध्ये जरी व्यवस्थित तो लिहिला तरी तो चालणार आहे सबमिशन साठी. येस पॉसिबल असेल तर प्रिंट काढा, अदरवाइज म्हणजे कंपल्सरी नाही का प्रिंट आउटच पाहिजे. तुम्ही हँड रिटन लिहा 3-4 पानाचा रिपोर्ट आणि तो जमा करा, काही प्रॉब्लेम हो सर. येस सर सबमिशन पॉइंट आहे टाइप्स ऑफ काउंटर आहे. कोणकोणते टाइप्स आहे काउंटरचे? त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते सिंक्रोनस काउंटर आहे. म्हणजे काउंटरचे क्लासिफिकेशन आहे, वेदर इट विल बी सिंक्रोनस ऑर असिंक्रोनस. पहिला जो टाइप आहे तो आहे अप काउंटर. दुसरा जो आहे तो आहे डाउन काउंटर. तिसरा जो कंबाईन आहे तो आहे अप डाउन काउंटर. Up counter means what? The number changes from 0, 1, 2, 3, dash, dash, dash. Down counter म्हणजे काय? Number changes from 8, 7, 6, 5, 4, dash, dash. Up down म्हणजे काय? 1, 2, 3, 8. So here mode will be there.
मोड दिलेला होतो त्याच्यानुसार तो काय करतो अप काउंट करतो किंवा डाऊन काउंट करतो.